सोलापूरमध्ये उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून वाद झाले. याच वादातून मनसेचे कार्यकर्ता बाळासाहेब सरवदे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आलं. त्यांना मार्कंडेय दवाखान्यामध्ये दाखल केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता. या सर्व घटनेमध्ये सरवदे कुटुंबाने विजयकुमार देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप केले. विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख याला बिनविरोध निवडून येण्यासाठी हे सर्व घडवल्याचे विजयकुमार देशमुख यांच्यावरती आरोप करण्यात आले आहेत. याबरोबरच या घटनेमध्ये शंकर शिंदे, त्यांची पत्नी शालन शिंदे, त्यांची मुलं यांचाही समावेश असल्याचं सरवदे कुटुंबाकडून सांगण्यात आलं. मयत सरवदे यांच्या छोट्या भावाने प्रसारमाध्यमांना त्यांच्याबरोबर त्यांनी काढलेले काही व्हिडिओही दाखवले. यामध्ये त्यांनी असंही म्हटलं की महिला डॉक्टर त्यांच्या जखमी भावाकडं इलाज न करता ज्या नगरसेवकाला थोडंसं खरचटलं होतं, कास लागली होती, त्याच्याकडेच इलाजाला जात होती. त्याचं म्हणणं होतं की त्याचा भाऊ या सर्व घटनेमध्ये वाचला असता, परंतु त्याचा इलाजच डॉक्टरांनी लवकर केला नाही. सरवदे याचं म्हणणं होतं की त्याचा मोठा भाऊ वाचला असता, परंतु डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला आणि त्याचा इलाज नाही केला. संतप्त कुटुंबाने या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवायची मागणी केली आहे.